मित्रांनो, आज आपण दुसरी रचना बघणार आहोत. दुसऱ्या रचनेमध्ये मागच्या रचनेत आपण बघितले की दिलेल्या सेगमेंटचे दोन समान भाग करणे. आज आपल्याला बघायचे दिलेल्या रेषेचे रेषाखंड म्हणजे हा सेगमेंट इज द पार्ट ऑफ लाईन. त्याची लांबी मोजता येते. रेषाखंड हा मर्यादित असतो, रेषा अमर्याद असते आणि म्हणून रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाच्या खुणा दर्शविल्या जातात. या ठिकाणी बाणाच्या खुणा दर्शविल्या आहेत का? नाही. हा 7 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट PQ आपण घेतलेला आहे आणि याचे आपल्याला आता 4 भाग करायचे. किती भाग करायचे? 4. वी हॅव टू डिवाइड दिस सेगमेंट PQ into 4 इक्वल पार्ट्स. मग आधी आपण याला दोन भागामध्ये डिवाइड करूया. मागच्या रचनेप्रमाणे आपण काय केलं? या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूला काय केलं? अशा प्रकारे कंस टाकले अप्रॉक्सिमेटली. इकडे पण Q बिंदूवर ठेवल्यानंतर अशा प्रकारे कंस टाकले. आता या ठिकाणी हा छेदत नाही, थोडा पुढे घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. आता हे जे दोन्ही कंस आले दोन्ही बाजूला, त्यांचे जे पॉइंट इंटरसेक्शन आहे, एकमेकाला जिथे छेदतात, हा पॉइंट आणि हा पॉइंट, तो आपल्याला जोडायचा आहे अशा प्रकारे. तुमच्या आता लक्षात येईल की या परपेंडिक्युलर मुळे या सेगमेंट PQ चे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला 4 भाग करायचे आहेत म्हणून हा जो भाग आहे P, त्याला आपण नाव देऊ PR. तर PR सेगमेंटचे पुन्हा दोन इक्वल पार्ट करा आणि QR सेगमेंटचे पुन्हा दोन इक्वल पार्ट करा, म्हणजे तुम्हाला PQ चे किती पार्ट मिळतील? 4 इक्वल पार्ट मिळतील. चला मग परत आपण आता काय करूया, आपल्याला 4 इक्वल पार्ट्स पाहिजे म्हणून सेम कन्स्ट्रक्शन आपण इथे करणार आहोत. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. या बाजूला कंस करा, या बाजूला कंस करा. आता R बिंदूवर ठेवा, इकडे कंस करा, इकडे कंस करा. अशा प्रकारे सेम रचना इकडे पण करायची. QR वरती इकडे कंस केला, इकडे कंस केला. आता Q बिंदूवरती पॉइंटर ठेवा अशा प्रकारे. बघा आता किती पार्ट्स होतात. आता हा परपेंडिक्युलर ड्रॉ करा. QR वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा. याला नाव द्या आपण L, M आणि N. बघा आता या बिंदूला नाव द्या आपण, इथे जिथे परपेंडिक्युलर येत आहे या लाईन सेगमेंटला PQ आणि ते S आणि इथं P नाव आहे. तुमच्या असं लक्षात येईल की या सेगमेंट PQ चे आपण 4 भाग केले. सेगमेंट PS, सेगमेंट SR, सेगमेंट ST आणि सेगमेंट TQ. आणि हे चारही पार्ट कसे आले? इक्वल आले. आपण आता टॅली करून बघूया. हे बघा QS मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर SR मध्ये पण आहे, तेवढंच अंतर ST मध्ये पण आहे आणि तेवढंच अंतर SP मध्ये सुद्धा आहे. आलं की नाही? 4 इक्वल पार्ट. अशा प्रकारे लक्षात घ्या रचना कशी करायची की दिलेल्या सेगमेंटचे 4 इक्वल पार्ट. हाऊ टू डिवाइड सेगमेंट, गिवन सेगमेंट इनटू 4 इक्वल पार्ट्स. आज आपण शिकलो. समजली प्रत्येकाला रचना? अजून एक वेगळी कृती. जर तुम्हाला दिलेल्या सेगमेंटचे 4 नव्हे 3 भाग करायचे, 5 करायचे, 7 करायचे, 10 करायचे, तर ते कसे करायचे विदाउट युजिंग स्केल या कंपासच्या सहाय्याने, ते आपण पुढच्या कृतीमध्ये शिकूया. ओके, बाय.